तात आहे या दोन जीवांचे सद्गुरु कृपेने कार्य होईल सुखाचे। लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सोनेरी सोहळा। अंगणात मंडप, दारावर सनई चौघडा, अक्षदा, सप्तपदी, अग्नीच्या साक्षीने जन्मोजन्मी सोबत राहण्याची शपथ। तरी दीप्ती आणि वैभव संसाराच्या सोनेरी वाटेवर पाय ठेवत असताना त्यांना गरज आहे आपल्या आशीर्वादाची आणि शुभेच्छांची। आपल्या उपस्थितीने हे सोनेरी सुखाचे क्षण आवरीत आणि सुखद होतील हीच नम्र विनंती। नवरदेवांचं आगमन झालेलं आहे। नवरी मुलीचे मामा आपल्या बाचीला लवकरात लवकर मांडवदारी घेऊन या। पाटील परिवार आपल्या नवरी मुलीला समोर घेऊन यायचं आहे। नवरी मुलीचे मामा श्री विशालजी भोईर आपण आपल्या बाचीला इकडे घेऊन यायचं आहे। आलेले आहे ना? सुरुवात करू ना, कारण पहिली मंगलाष्टक संपल्याच्या आत तुम्ही सुद्धा इथे आले पाहिजेत। पुनश्च एकदा आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं आणि मान्यवरांचं पाटील परिवार, डोंगरे परिवार या दोन्हीही परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक स्वागत करून शुभविवाहास प्रारंभ करतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो शुभकार्येषु सर्वदा। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शुभं भवतु शुभमंगल सावधान। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मुरेश्वर सेदिता बल्लाळो मुरुडं विनायक महा चिंतामणे तेवुरा लेण्याद्रे गिरिजात्मकं सुवर्धा विघ्ने हरम ओझरम ग्रामो रांजण सौस्तेतर गणपते कुरिया सदा मंगलम शुभमंगल सावधानम शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान।
चितही सोडू नको नम्रता जा सुखाने दिल्या घरी तुम्ही जा सुखाने राहा शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान वाघरा
सुलग्न सावधान अति समीप सावधान अति सुलग्न सावधान जय गणिता शब्दाप्रमाणे सुलग्न सावधान धन्यवाद. हॅलो पाहिजे जरा स्टेजवरची गर्दी कमी करा, जरा स्टेजवरची गर्दी कमी करायची आहे. चला जरा गुरुजींना येऊन दे पुढे जरा. दादा बोलो चला एक मिनिट, तुम्ही त्या साईडला जा, त्या साईडला जा. बस मस्त. चला वैभव काढा, काढा. मामा कुठे आहेत? काढा. नवरदेवाची ताई कुठे? करवली ताई. नवरदेव करवली ताई. आंतरपाठ कुठे? आंतरपाठ हे हातातलं देऊन टाका. हात मोकळे करा. दीप्ती देऊन टाका. घेऊन टाका. वैभव देऊन टाक. नवरी मुलीकडचा हार घ्या तो, आणि एक नवरदेवाकडचा घ्या. तुम्ही त्या साईड माईकची वार येत नाही ते. तुम्ही तिकडे जा. हा जा. डोळ्याला पाणी आहे सगळं आहे. मुलीकडचे इथे हार आहेत, तुमच्या नवरदेवाचे हार पिशवीमध्ये आहेत. त्यातला एक हार काढा. हे नवरी मुलीकडचा घ्या. घेतलं. चला घ्या. दीप्ती घे. आहे सगळं आहे, ठेवलेलं आहे. घाल हार. द्या मुलाकडचा एक हार द्या. मुलीकडचा दिला. अतस्य दीप्ती नामाय वैभव नामाय कश्यप गोत्राय विवाह प्रीत्यर्थ सर्व मंगल कार्य निर्विघ्न पूजन प्रीत्यर्थ अतस्याः वरदेवता वधुदेवता हारमालायां समर्पयामि षोडोपचारे प्रियन्तान् मम सकदेवता सकल पूजन कर्म करिष्येतः. विवाह प्रीत्यर्थ वरदेवता वधुदेवता हारमालायां. चला नवरी मुलीचे आई वडील स्टेजवर यायचे कन्यादानची भांडी घेऊन. सर्वप्रथम घरचं कन्यादान जे आई वडील करणार आहेत त्यांच्या हस्ते कन्यादान होणार आहे. नंतर मामा परिवार जे कोण असतील ते घाला. चला मुलाकडचा घाल द्या. एक मुलीकडचा द्या. घाला. वैभव घाल. हा हे घ्या. हाराची आदला बदल करायची आहे. तुमच्याकडचा तुम्ही, त्यांच्याकडचा तुम्ही. वरदेवता वधुदेवता हारमालायां समर्पयामि. जरा बँडवाले जरा थांबा जरा. धन्यवाद. खूप सुंदर वाजवतात तुम्ही. तुम्हाला सुद्धा गोड शुभ आशीर्वाद. पण जरा मध्ये थांबत जा. चला आई वडील स्टेजवर यायचंय. कन्याची भांडी घेऊन त्या तांब्यामध्ये बघा, वरचा जो तांब्या आहे त्या तांब्यामध्ये स्टील, त्या तांब्यामध्ये पाणी मागवा. तिथे 4-5 पाण्याच्या बाटल्या भरून ठेवलेल्या आहेत, त्यातला घ्या. चला त्यांच्याकडचा हार घ्या. हे घ्या. मुलीकडचा हार द्या. मुलीकडचा हे घ्या. तुम्ही घाला पहिले. आदली बदल करा. घाला. हार कमी करायचे आपल्याला. हार कमी करू आपण. घाला हार घाल. हार कमी करू आपण. हे घे. त्यांच्याकडचा हार घाल. हारमालायां समर्पयामि. गुच्छ द्या. गुच्छ. हार घाल. हारमालायां समर्पयामि. आहेत ना गुच्छ? आहेत ना? गुच्छ कुठे आहेत? गुच्छ हा कोणाकडचा आहे? हे घ्या. आदला बदल करा. गुच्छांची आदला बदल करा. एकमेकांना द्या आणि असं ठेवा. असं तिरपा ठेवा. तिरपा. हा फोटो घ्या. हा झालं. चला दोघांनी एकमेकांचा उजवा हात पकडायचा आहे. एकमेकांचा उजवा हात. दीप्ती उतरून या पाटावर आणि वैभव तुम्ही उतरून त्या पाटावर जा. खाली उतरा. खाली बिंदास खाली उतरा. खाली. या निकानी च पापानी तानी विनश्यांते प्रदक्षिणायां पदे पदे गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगतायां सुख संपन्नता रीते भवन्तु हा नाही आता नाही. मी सांगतो. झालं तुमचं? तिकडे घ्या. झालं. थांबा एक मिनिट. हा विधी होऊन येते. हा दीप्ती दोन्ही पायाला हात लावून नमस्कार करायचं. डोकं टेकवायचं नाही. वरती आपल्या मस्तकी देव आहे. वैभव उजवा हात तिच्या डोक्यावर ठेव. पायाला हात लाव.
हा घ्या, फक्त पाय हात लावा, घ्या. आयुष्यवान धनवान लक्ष्मीवान व दीर्घ आयुष्यम असतो, आयुष्याती वृद्धिरस्तो, कल्याण वस्तू अखंड सौभाग्यवती भव, लक्ष्मीवान भव, कल्याण वस्तू हो. झालं? चला उभे राहायचंय. हे घ्या, नवरदेवाची ताई आणि नवरी नांदायला नांदायला मला बाई जायचं नांदायला, नांदायला 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 मला बाई जायचं नांदायला. मला बाई जायचं नांदायला. पाणी शेंदायला मला बाई जायचं नांदायला, नांदायला 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 मला बाई जायचं नांदायला, नांदायला 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 मला बाई जायचं नांदायला. थोडं बांधायला मला बाई जायचं नांदायला, नांदायला 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 मला बाई जायचं नांदायला, नांदायला 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 मला बाई जायचं नांदायला. धन्यवाद.
गंधद्वारां दुरा नित्यं पुष्टेश्वरी सर्वभूतानां श्रियं गंधाधरं सुमनरं विलेपनाते चंदनं प्रतिगृह्यतां ममः। तुम्ही आई वडिलांनी हात जोडा, दीप्ती वैभव हात जोडा। स्वस्ति नो इंद्रा स्वस्ति नो पुरुषा वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमोक्ति कंकणं वेणुकरे कंकणं गोपस्त्री विजयते गोपाल चूड़ामणिः लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां परायजः येषां बिंदू जनार्दनाय नमो नमः। आई वडिलांनी डोळ्याला पाणी लावा, पाण्यात बोट बुडवा। नेत्र स्पर्शाधिपते नमः हात जोडायचे। इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता वास्तुदेवता सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणोभ्यो नमो नमः। दादा 3 वेळा पाणी प्यायचं, आईने हाताला हात लावायचा। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। चौथ्यांदा पाणी तामणात सोडून द्या। गोविंदाय नमः, विष्णवे नमः हात पुसा। मधुसूदनाय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, अनिरुद्धाय खंडेरायाच्या लग्नाला पानुनवरी नटले, खंडेरायाच्या लग्नाला पानुनवरी नटले, नवरी नटली कळबाई सुपारी फुटली, 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 नवरी नटली कळबाई सुपारी फुटली। खंडेरायाच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण, आले वराडी कोण कोण, संगे सरस्वती घेऊन आले गणपती गजानन, आले गणपती गजानन, आले गणपती गजानन। या सागर पुढ्याची आजबाई सागर वाटली, या सागर पुढ्याची आजबाई सागर वाटली, नवरी नटली कळबाई सुपारी फुटली, नवरी नटली कळबाई सुपारी फुटली, नवरी नटली कळबाई सुपारी फुटली। खंडेरायाच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण, आले वराडी कोण कोण, आले वराडी कोण कोण, संगे पार्वती घेऊन आले शंकर भगवान, आले शंकर भगवान, आले शंकर भगवान। 33 कोटी देवांची इथे गर्दी दाटली, 33 कोटी देवांची इथे गर्दी दाटली, कळबाई सुपारी फुटली, नवरी नटली कळबाई सुपारी फुटली, नवरी नटली कळबाई सुपारी फुटली। खंडेरायाच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण, आले वराडी कोण कोण, आले वराडी कोण कोण, संगे लक्ष्मीला घेऊन आले विष्णू नारायण, आले विष्णू नारायण, आले विष्णू नारायण। या जेजुरी गडावर सारी कमळ पेटली, या जेजुरी गडावर सारी कमळ पेटली, नवरी नटली कळबाई सुपारी फुटली, नवरी नटली कळबाई सुपारी फुटली, नवरी नटली कळबाई सुपारी फुटली, नवरी नटली कळबाई सुपारी फुटली। कन्यादान जसं आईनी
तुझ्या वडिलांच्या सुखदुःखात त्यांना साथ दिली, तसं तुला आजपासून वैभवच्या सुखदुःखात त्याला साथ द्यायची आहे. जसं आईने तुझ्या वडिलांच्या उजव्या बाजूला राहून बसून एक सुखी संसार केला, तसं तुला आजपासून वैभवच्या उजव्या बाजूला बसण्याचा अधिकार प्राप्त झाला. वैभवराव राव म्हणू ना, जागा बदली करा, तुम्ही इकडे या, दीप्ती तुम्ही तिकडे चला. वैभव, आजपासून या क्षणापासून कुठल्याही धार्मिक कार्यात आपण आपल्या धर्मपत्नीला तुमच्या उजव्या बाजूला बसवायची, डाव्या साईडला बसवायची नाही. मी बोरपड्याला बघायला येईन, मी पुढे जातो अनगावला, माहितीये तुला. बसून घ्या, बसून घ्या. देव काढून घ्या, देव काढून घ्या, पेला काढून घ्या. वैभव, दोन्ही पायाच्या अंगठ्या याच्यात ठेवा. माऊली, पायावर पाणी टाकून पदराने किंवा रुमालाने पाय पुसा. षडोपचारे प्रियंतान मम सकदेवता. तुमचाच परिवार होता ना? हा. षडोपचारे प्रियंतान मम, तिसं पण करा. षडो वैभव, दीप्ती, हे फक्त आजच्या दिवस हा, उद्यापासून नाही. कारण तुम्ही आज लक्ष्मी नारायणचा जोडा आहे म्हणून करा. आपल्या मस्तकी काय आहे? देव आहेत म्हणून लक्षात ठेवायचं आहे. हा, द्या ते पाणी, द्या इकडे. दोन्ही द्या, द्या इकडे. ताट घ्या माऊली आरतीचं, ताट घ्या आरतीचं माऊली. दोघांची आरती करा. आई बाबा आरती करा, दोघांची आरती करा, आरती करा. या आरती करा लवकर, आरती करून घ्यायची आहे. द्या. देव कुठे ते? ताई, ओ कर जाई, द्या इकडे.
मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मामा पाणी प्यायचं. मामीने हाताला हात लावा. द्या. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. पाणी सोडा खाली. कान लागली असेल ना, घ्या. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः. याच्यात पण गार पाणी ठेवावं लागेल आता. घ्या. मधुसूदनाय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, अनिरुद्धाय नमः, अधोक्षाय नमः, खाली थोडा नादसिंहाय नमः, अच्युताय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्ण. बघा यांना थंड झाले या माता. श्रीकृष्णाय नमः. देवी प्राणायामे विनियोगः. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. थोडा पाणी खाली. धियो यो न प्रचोदयात्. हो ज्योती रस्ते लावून फायदा नाही. या उजव्या हातात पाणी धरून ठेवा. मामीने हाताला हात लावा. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विश्वराज्ञा प्रवर्तमानस्य श्वेतवैवारः कल्पे भरतवशे भरतखंडे दंडकारण्ये देशां वरिया शालिवांशके 1948 पराभव नाम संवत्सरे अतस्याः शनिवार दिवसे एवं गुणविशेषतायां शुभ पुण्यतिथो. सर्वांनी म्हणायचं आहे मम मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सह कुटुंब सह परिवार द्विपद चतुष्पद आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम. बाबांनी म्हणायचंय मम भगिनी कन्या विवाह प्रीत्यर्थ ब्राह्मण द्वारा आतस्य कन्यादान पूजन कर्म सोडा पाणी करीशेत. मामानो याचा अर्थ तुम्ही तुमच्या बहिणीच्या मुलीचं तिच्या विवाह प्रीत्यर्थ आज या ठिकाणी मामा मामी नाही तर आई वडील या नात्याने तिचं काय करतायत कन्यादान. कारण कन्याचा अधिकार हा फक्त आई वडिलांना असतो. पण काका काकू मामा मामी मावशा मावशी अजून जे काय नातं आहे ते सर्वांचं असलेलं प्रेम या ठिकाणी दिसून येतं. म्हणून सर्वजण कन्यादान करतात. आता या क्षणी थोडा वेळ मामा मामी या नात्याने नको तर आई वडील या नात्याने त्या दोघीचं काय करायचं आहे कन्यादान करायचं आहे. सर्वांनी उभे राहा. एक एक जोडप्याने आरती करा. त्यांना काय पसरा पेढा भरवा. ठीक आहे चेक 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 सगळ्यांनी आरती करा. सगळ्यांनी प्रसाद तिथे आहे. दोघांना भरवा. तुम्ही का तुमचा मान आहे खाली बसा. तुमचा मान आहे तुम्ही नाही उठायचं खाली बसा. विवाह प्रीत्यर्थ कश्यपदान पूजन प्रीत्यर्थ यथाशक्ति मनोभावे धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि अतस्य दीप्ति वैभव नामाय कश्यप गोत्राय विवाह प्रीत्यर्थ धूपं समर्पयामि. ज्यांची मामा मामीची आरती झालेली आहे त्याने आपली भांडी इथे समोर आणून ठेवा. हॅलो हॅलो माइक चेक. विवाह प्रीत्यर्थ धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि सर्व मंगल कार्य निर्विघ्न पूजन प्रीत्यर्थ यथाशक्ति मनोभावे धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि षोडोपचारे प्रियंतान् मम सकदेवता सकल पूजन कर्म करिष्येतः. धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि गंधद्वारां दुरादित्यं पुष्टेश्वरेः सर्वभूतानां. ज्यांच्या ज्यांच्या भांड्यामध्ये देव असतील ते देव तामानामध्ये ठेवा वरती.
ज्या परिवाराच्या भांड्यांमध्ये देव असतील ते देव वरच्या तामानात ठेवा. त्या तामानामध्ये देव ठेवून त्याला आरती करताना तांदूळ अक्षता सगळं व्हायचं आहे. भांडी सगळी ते आणून ठेवा. सगळ्यांची आरती होऊन दे. सगळ्यांनी भांड्यांना आरती करा आणि एक एक जोडप्यांनी भांडी दिल्यानंतर सुरुवात करायची आहे. विवाह प्रीत्यर्थ कश्यपदान पूजन प्रीत्यर्थ मनोभावे यथाशक्ती ब्राह्मण द्वारा धूपम समर्पयामि दीपम दर्शयामि षोडोपचारे प्रियंतान् मम सकल देवताः सकल पूजन कर्म करिष्येतः. आरती करायची ना? झाली? भांडी ठेवा ना, ते पाटावर ठेवा ना. ठेवा पाटावर ठेवा, समोर ठेवा. सर्वांनी आपापल्या भांड्यांना हळदी कुंकू करा. वरती तामणामध्ये देव ठेवा. काय बाई? हळद कुंकू वा या. जोडप्यानी आपापली भांड्यांना ताईंनी हळदी कुंकू करायची आहे. वरती देव असतील तर देवाला हळद कुंकू वा, तांदूळ अक्षत वा, नमस्कार करा आणि एक एक जोडप्यांनी दोघांना भांडी द्यायला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी दीप्ती वैभव दोघांनी जागेवर उभे राहा. नवरदेवाची ताई करोलताई इथे उभं राहायचं आहे. भांडी येतील तिकडे नेऊन ठेवायची. कुठे पण ठेवा पण एका साईडला ठेवा. चला या मामा, या साईडला या. हळदी कुंकू केलेलं आहे. घ्या घ्या, फोटो घ्या. हात लावा वरच्या भांड्यांना, हात लावा. बिप्ती वरच्या भांड्यांना हात लाव. पडतील ते भांडी, भांडी पडतात नेहमी. घ्या. सर्व मंगल कार्य. आरती इकडे ठेवा, आरती बाजूला ठेवा. आरतीचं काम झालं. सगळ्यांनी त्यांना द्या, त्यांना आरती करायला द्या. द्या तिकडे आरती करायला. ठेवून द्या. आरती अशी मध्ये नका ठेवू, साईडला ठेवा. पाय लागला तर सगळं साफ होईल. घ्या. घ्या, भेटून घ्या लगेच. मामा मामी भेटून घ्या लगेच. बाई इकडे इकडे भांडी इकडेच. भांडी घ्या. मामा भेटून घ्या, मामी भेटून घ्या. लगेच फोटो घ्यायचा आहे आणि जाताना गुरुजींचा आशीर्वाद घेऊन खाली उतरा. उभे राहा, उभे राहा. सावकाश सावकाश. सगळ्यांची आरती करून झाली आहे का भांड्यांची? ठीक आहे. मग आरती राष्ट्रीय ठिकाणी ठेवा, कुठे पाय बी लागू नका देऊ. चला या मामा, या इकडे. मामा मामी, मामा मामी इकडे या. हां चला, दुसरं जोडपं यायचं आहे. विशाल भोईर. सदैव सुखीरा सर्वत्र विजयी कल्याण भव आयुष्यादिवृद्धिरस्तु लक्ष्मीवान भव कल्याण वस्तु हो. चला. ब्राह्मण देवता लक्ष्मी पूजनम कर्म करिष्येत विवाह प्रीत्यर्थ अतस्याः कश्यप दान महादान विविध दान समर्पयामि. झालं? इकडे बघा. द्या भांडी इकडे पास करा. भांडी इथे पास करा. लगेच त्यांची भेट घ्यायची. जा, भेट घ्या लगेच. भेट घ्या. मी मामा मामी शब्द वापरणार हा, पण तुम्ही आई वडील नात्याने करायचं, लक्षात ठेवायचं. हां हां. विशालला बसू, उभे राहा. फोटो काढून घ्या. लगेच फोटो काढून घ्या. फोटो काढा, फोटो काढा, फोटो काढा. चला गुरुजींचा आशीर्वाद घ्या. चला पुढचं जोडपं या लगेच पुढे. सावकाश. भांडी वाजायला लागली. सदैव सुखी राहा सर्वत्र विजयी कल्याण भव सदैव लक्ष्मीवान भव कल्याण वस्तू आयुष्यादिवृद्धिरस्तु. वरची भांडी पकडा जरा. मान घ्या, मान. तसं नाही आहे. त्या द्या 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 द्या. हा द्या, काय हरकत नाही. ते द्या, ते विक्रेता हातात द्या. हां घ्या. चला या. विक्रेता इकडे चल, इकडे इकडे या. नाही नाही, हातात घ्या ना, हातात घ्या ना. ते दिसलं पाहिजे ना फोटोमध्ये. मग घ्या घ्या. विवाह प्रीत्यर्थ कश्यपदान महादान उपदान समर्पयामि षोडोपचारे प्रियंतान् मम सकल देवता सकल पूजन कर्म करिष्येतः. झालं? द्या भांडी इकडे देऊन टाका. भांडी द्या. लगेच लगेच भेटून घ्यायची. लगेच भेट घ्या. फोटो घ्यायचा.
लगेच फोटो घ्या. किरण भाऊला जाम घाई आहे. नाही ना? नाही. षडोपचारे प्रियंतान मम सकदेवता सकल पूजन कर्म करिष्येतः. चला. सदैव सुखीरा सर्वत्र विजयी कल्याण भव ऐशादिरुद्धिरस्तु लक्ष्मीवान भव कल्याण वस्तु हो. भांडी घ्या, भांडी हातात. किरण भाऊ, मामा इकडे बघा, भेटवस्तू आलेली घ्या ती. लागेल. कश्यपदान महादान उपदान समर्पयामी. द्या इथे भांडी. फोटो काढून घेतल्यानंतर भांडी व्यवस्थित पकडा ती. षडोपचारे प्रियंतान मम सकदेवता सकल पूजन कर्म करिष्येत ध्यायाम चिंतयामेहे विवाह प्रीत्यत्य अतस्य. या भांडी घ्या. कश्यपदान. लगेच मामा भेटून घ्या लगेच. किरण भाऊ भेटून घ्या लगेच. षडोपचारे प्रियंतान मम. साक्षीताई भेटून घ्या. षडोपचारे प्रियंतान मम सकदेवता. लगेच फोटो काढून घ्या. पूजनम कर्म करिष्येत. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. या पिशव्या साईडला टाकल्या त्या एकत्र गोळा जमा करा त्या, नंतर लागतील त्यांनाच. चला भेटून घे. झालं, भेट झाली. ओके चला. अतस्य ब्राह्मण देवता पूजनम प्रीत्यर्थ कश्यपदान महादान उपदान सदैव सुखीरा सर्वत्र विजयी कल्याण भव. सदैव सुखीरा लक्ष्मीवान भव कल्याण वस्तु ऐशादिरुद्धिरस्तु. ब्राह्मण देवता पूजनम लक्ष्मी पूजनम कर्म करिष्येतः. चला भांडी साहेब वरचं तामण बघा, तामण बघा, तामण पकडा. हे सगळं पडतं नेहमी. हे घ्या, घ्या, हे घ्या, हे घ्या. हे नेहमी पडतं लगेच. कन्यादान कोण बाकी आहेत का अजून? कन्यादान करणारे कोण बाकी आहेत का? नाही. ओके. नवरदेवाची करुलताई यांचं झाल्यानंतर दोघांना पुढे उभं करायचं. लगेच दोघांची गाठ मारायची. तो मी होमाची तयारी करून घेतो. हां, लक्षात ठेवायचं. आणि मग आपला कलश बिलश आ घ्या ना. सदैव सुखीरा सर्वत्र विजयी कल्याण भव लक्ष्मीवान भव ऐशादिरुद्धिरस्तु लक्ष्मीवान भव अखंड सौभाग्यवती भव कल्याण वस्तु हो. पुढची तयारी करून घेतोय होमासाठी.
हॅलो. गुरुजी 10 मिनिटं द्या जरा. हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी दीप्ती आणि चिरंजीव वैभव यांचा सुंदर असा विवाह सोहळा आपणा सर्वांच्या साक्षीने उपस्थितीने संपन्न होत आहे. मंडळी, आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन या विवाह सोहळ्याची शोभा वाढवली त्याबद्दल पाटील आणि डोंगरे परिवाराच्या वतीने आपले लाख लाख आभार. मंडळी, आपणाला एक सर्वांना नम्रतेची विनंती आहे की पाटील परिवाराकडून आपणास भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही अशी पाटील परिवाराकडून आपल्याला नम्रतेची विनंती आहे. थोड्याच वेळात भोजनाची व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. विघ्नहर्ता श्री गजाननाच्या कृपेने उमलणारे हे संसाररूपी पुष्प आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने अखंड फुलत आणि सुगंधित राहावे हीच पाटील आणि डोंगरे परिवाराची इच्छा. अवघाची संसार सुखाचा करीन असे ध्येय मनात बाळगून दीप्ती आणि वैभव आयुष्याच्या वाटेवर चालण्याची गोड स्वप्ने बघत असताना आपला जिव्हाळा आणि प्रेमरूपी सहवासाने हृदयातील स्पंदनांना अलगद छेडून जो विवाह सोहळा संपन्न होत आहे त्या सोहळ्याची शोभा आपण सर्व आल्याने नक्कीच वाढली आहे. आणि हीच एक इच्छा होती पाटील आणि डोंगरे परिवाराची. मंडळी, निमंत्रण होतं हक्काचं, त्याहीपेक्षा आपुलकीच्या प्रेमाचं. इच्छा एकच मनाची पाटील आणि डोंगरे परिवाराची, ती म्हणजे प्रतीक्षा आपल्या आगमनाची. तुटलेली फुलं सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवण देऊन जातात. इथे प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असतात. काही माणसं क्षणभर तर काही माणसं आयुष्यभर लक्षात राहतात. ते आयुष्यभर लक्षात राहणारी माणसं म्हणजे अर्थात तुम्ही. कारण तुम्ही दीप्ती आणि वैभवला आयुष्यभरासाठी आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहात. पाहुणे मंडळी, एक सहकार्य करा. एक फक्त 10-15 मिनिटाचा विधी बाकी आहे. सहकार्य करा प्लीज. जरा कोणी स्टेजवर येऊ नका. विधी संपन्न होऊन दे, नंतर आपल्याला भेटायचं आहेच ना. एक 10-15 मिनटं फक्त सहकार्य करा बस. फक्त सप्तपदी राहिलेले आहेत, प्लीज सहकार्य करा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दोन परिवारातील एक आनंदाचा क्षण. अशा या आनंदाच्या क्षणाचे आपण सर्व साक्षीदार. खरोखरच भाग्य दीप्ती आणि वैभवचे की तुमच्यासारखी गोड माणसं त्यांना आशीर्वाद देण्यासाठी लाभलीत. आजची ही प्रसन्न संध्याकाळ आपणा सर्वांच्या जीवनात एक आनंदाचा नवीन किरण घेऊन येवो ही श्रीचरणी प्रार्थना. आभाळा एवढं सुख काय ते मुलगी झाल्यावर कळतं. आभाळा एवढं सुख काय ते मुलगी झाल्यावर कळतं. एक वेगळेच आपलेपण तिचं प्रत्येक हास्य उधळतं.
पडता पाऊले लहान तोर बंधू आणि भगिनींची शोभा वाढली मंडपाची, वधवरांच्या मस्तकी अक्षदा पडली तुमच्या आशीर्वादाची. पाटील आणि डोंगरे परिवारातील नाती ही मनापासून जपली तर आठवणी सुंदर, आपुलकी असेल तर जीवन सुंदर, फुले असतील तर बाग सुंदर, गालातल्या गालात एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर, आणि तुमच्यासारखी गोड माणसं ज्या कार्यक्रमात असतील अर्थात तो कार्यक्रम सुंदर. चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी दीप्ती आणि चिरंजीव वैभव यांचा सुंदर असा विवाह सोहळा संपन्न